देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। तसंच समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असं सांगून फडणवीसांनी समित कदम सोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा अनिल देशमुखांनी केलाय। त्यावर समित कदम यांनी आता प्रतिउत्तर दिलंय, पाहूया। एनवलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम। मिरजचे सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे, आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला बाय सुरक्षा दिली। जनता पार्टी एनडीएचा घटक पक्ष जनसुराज्य शक्तीचा राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे 2016 पासून मी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करतोय। त्यामुळं वेगवेगळ्या पक्षांच्या बैठकींसाठी, कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं जातं। त्यामुळे अनिल देशमुखांनी जे माझे देवेंद्र फडणवीसांबरोबर दाखवलेले फोटो आहेत हे काय नवीन शोध, काय तर डिटेक्टिव्हगिरी केल्यासारखे नाही। फेसबुकवरती सगळ्या वर्तमानपत्रात आलेले फोटो आहेत, त्यामध्ये काय गरज नाही आहे त्या विषयावरती चर्चा करायची। तेव्हा या सगळ्या प्रकरणी आता समित कदम यांनी देखील प्रतिउत्तर दिलेलं आहे। दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवरून राजकीय वर्तुळातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात, जाणून घेऊया। अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणे योग्य नाही। मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही। तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण, दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरक्षणाशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलंच। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का। अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे, असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो। याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे? या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असे याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली। मला असं वाटतं की अशा पैसे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यातली नेमकी वस्तुस्थिती काय ती नजरेसमोर जनतेचे येणं हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतं आहे। निवडणुकीच्या तोंडावरती अशा पैकी चिखलफेक करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य असं काय मला वाटत नाही। देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला आहे आणि त्यांनी एवढंही सांगितलं की त्यांच्याकडे सुद्धा काही ऑडिओ क्लिप्स आहेत, वेळ आली तर मला त्यासुद्धा जाहीर करायला लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।